राहुल आणखी एक विषय आहे की तुम्ही 2 दिवसापूर्वी बिहारमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली यात्रेला उपस्थित राहतात, समारोप झाला त्या बिहारमध्ये. तिथे पण आता राहुल गांधींनी म्हटलंय की मी एक अणुबॉम्ब फोडलेला आहे मतचोरी बाबतीतला, आता हायड्रोजन बॉम्ब फोडला तर पंतप्रधानांना कुठे तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही असं ते म्हणतात. नेमकं काय हायड्रोजन बॉम्ब आहे? काही विरोधी पक्षातल्या नेत्यांना त्यांनी विश्वासात घेतलंय का या बाबतीत? त्यांची चर्चा झालेली आहे आमच्याशी आणि त्यानंतरच ते व्यासपीठावर त्यांनी ते भाष्य केलं. वोट चोरी हा एक अणुबॉम्ब आहे, तर बॉम्ब. पण त्यापुढे राहुलजी जो काय आता सध्या त्यांचं रिसर्चचं काम चालू आहे आम्ही पाहतोय, तर इतर काही त्यांच्याकडे माहिती जी आलेली आहे पुराव्यासह, राहुल गांधी पुराव्याशिवाय बोलत नाही. त्याच्यामुळे मी जे नेहमी म्हणत आलोय गेले काही दिवस की पुढल्या काही महिन्यामध्ये देशामध्ये राजकीय परिवर्तन होईल आणि त्या परिवर्तनाला हा हायड्रोजन बॉम्ब सुद्धा कारणीभूत ठरेल. नरेंद्र मोदी आज चीनमध्ये आहेत, काल जपानला होते. हे त्यांचं अखेरचं पर्यटन विदेशी पर्यटन करून घेत आहे. त्यांची ती आवड आहे, छंद आहे. देशात आले आणि माझ्या आईला शिव्या घातला म्हणून रडू लागले. देशाच्या प्रश्नावर बोला. अनेक प्रश्न आहेत, रडताय कशाला? कोणीही त्या यात्रेमध्ये नरेंद्र मोदी यांच्याविषयी किंवा त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरलेला नाही. 17 दिवसाची संपूर्ण यात्रा मी सुद्धा फॉलो केली. शेवटचे 2 दिवस आम्ही सुद्धा होतो. कुठेही अशा प्रकारचा त्यांच्या आई संदर्भात किंवा त्यांच्या संदर्भात हा शब्द वापरलेला गेला नाही. स्वतः राहुल गांधी अत्यंत सुसंस्कृत आणि संयमी नेते आहेत. नक्कीच. राहुल साहेब, आणखी एक विषय होता की गेले अनेक दिवस चर्चेत असलेले आणि जो विरोधी पक्षाचा आरोप होता की धनकड आहेत कुठे. काल परवा त्यांच्या गाड्यांचा ताफा हा उपराष्ट्रपती ते हरियाणामध्ये गेलेले आहेत. आहे, त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. काही माहिती आहे का त्यांच्या बाबतीत की नेमकं काय? आता आमच्या माहितीनुसार ते हरियाणामध्ये अभय चौटाला यांच्या निवासस्थानी राहत आहेत, फार्म हाऊसला. पण अजूनही त्यांनी लोकांना दर्शन दिलेलं नाही. त्यांचा ताफा पाहिला तुम्ही असं म्हणताय आणि अजूनही ते कोणाशी बोललेले नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.